पुण्यातल्या सारसबाग आणि सारसबागेतलं तळ्यातलं मंदिर 2 दिवसांसाठी बंद ठेवण्यात आलेलं आहे। सुरक्षेच्या कारणास्तव सारसबाग उद्या आणि परवा बंद असणार आहे। तर एकीकडे आपण बघतोय सारसबागेतलं हे सिद्धिविनायकाचं मंदिर सुरक्षेच्या कारणास्तव सारसबाग ही बंद राहणार आहे। अधिक माहिती घेऊयात अजिंक्य धायगुडे यांच्याकडनं। त्यांनी घेतलेला आढावा हा देखील पाहूयात। पुणे पोलिसांकडून पुणे शहरात 14 दिवसांसाठी प्रतिबंधात्मक आदेश पारित करण्यात आलेले आहेत। अर्थात जमावबंदी आदेश पारित करण्यात आलेले आहेत। मात्र 28 आणि 29 तारखेला पुण्यातील जी सारसबाग आहे ती सारस देखील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याचं कारण देत बंद ठेवण्याचा निर्णय जो आहे तो प्रशासनाने घेतलेला आहे। आणि तशी माहिती देखील पुण्याचे महापौर मंजुषा नागपूर यांनी दिल्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर या सारसबागेत असलेलं गणपती बाप्पाचं मंदिर असेल किंवा साईडला असलेलं जे ग्राउंड असेल यावरती अनेक नागरिक जे आहेत ते सकाळच्या वेळी व्यायामासाठी येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। तर जे बाहेरच्या राज्यातून असतील किंवा जगभरातून पुण्यात जे पर्यटक येत असतात ते या सारसबाग पाहायला येत असतात। मात्र आता जर पर्यटकांनी किंवा शाळेतील विद्यार्थ्यांनी, कारण की शाळेला पण सुट्टी लागलेली आहे, कोणी जर या सारसबागेला पुढील 2 दिवसात भेट देण्याचं नियोजन केलेलं असेल तर त्यांची मात्र आता गैरसोय होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कारण की 28 आणि 29 तारखेला ही सारसबाग जी आहे ती पूर्णपणे बंद असल्याचं महापौर मंजुषा नागपूर यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे। कॅमेरा पर्सन निकेतन मानेसह अजिंक्य धायगुडे, NDTV मराठी, पुणे।